हॅलो, नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत बांबू शूटचे वडे किंवा मग त्याला वास्ते असे म्हणतात मराठीमध्ये। ते दिसायला अगदी बांबूच असते आणि सुरुवातीचा जे कोवळा भाग असतो ना तो जसा उगवायला लागते त्यापासून हे वडे जे आहेत ते आपण बनवणार आहोत। बांबूच्या वरती एवढं सगळं काढून घ्यावं लागते आणि त्यानंतर स्वच्छ केलेला असा पांढरा शुभ्र जो काही वास्ता आहे त्याला असं किसणीने किसून घ्यायचं। जसा आलू आपण किसल्यावर दिसतो ना त्याच पद्धतीने हे किस जो आहे बांबूचा तो दिसायला लागतो आणि किसतानीच तो थोडासा लालसर होतो। तर अशा पद्धतीने दिसतो आणि इझिली ते किसल्या जाते। खूप असं जोर वगैरे लावावं लागत नाही। जेवढा कोवळा भाग आहे तेवढाच घ्यायचा। एकदम जास्त जरड भाग घेतला की कडूपणा त्यामध्ये असतो आणि त्यानंतर ना त्याला पाण्याने स्वच्छ धुवून नंतर गॅसवर उकळवून घ्यायचं। त्याचा रंग बदलतपर्यंत जसं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की पांढरे होते आणि थोडेसे लालसर ते झालेले आहे शिजल्यावर। तर अशा पद्धतीने झाले की समजायचं ते शिजलेले आहे आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि चाळणीमध्ये काढल्यावर गरमच तुम्ही त्याला पाण्यातून काढू शकता किंवा मग थंड झाल्यावरही त्याच्यामधलं जेवढं काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते तुम्ही काढू शकता। तर इथे सगळं पाणी वगैरे मी इथडून घेतलं पूर्ण हातामध्ये घेऊन आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, सांबार, थोडीशी तीळ, ओवा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये फक्त तांदळाचं पीठच वापरायचं आहे। बेसन पीठ वापरलं की वडे बिघडतात। आणि त्यानंतर थोडंसं हळद, तिखट, मीठ पण आधीच टाकलेलं होतं पण थोडंसं वरून नंतर टाकलं आणि थोडंसं जिरं राहिलेलं होतं तेही टाकून घेतलं आणि सगळे जिन्नस आता मी एकत्र करणार आहे। तर एकदम असं पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं हाताला असं ओलावासाठी घ्यायचं आणि त्याचनुसार मग ते जे मिश्रण आहे ते पूर्णपणे भिजवून घ्यायचं। कारण की बांबूचा कीस जो आहे ना जास्त करून ओलसर राहतो, त्याच्यामध्ये जास्त पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब होऊन राहते कितीही आपण पिळलं तरी पण, म्हणून त्यामुळे पाणी वगैरे जास्त लागत नाही। फक्त हाताला लागेल एवढं घेत जायचं आणि असा पुठ्ठा मारून मारून त्याचं मिश्रण जे आहे ते तयार करायचं। व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि त्यानंतर वडे जे आहे ते इझिली बनवून घ्यायचे। आपल्या आवडीनुसार छोटे मोठे पातळ जाड कसेही आपण करू शकतो आणि तळते वेळेस ते सगळे जे वडे आहेत ते लो फ्लेममध्येच तळायचे, जेणेकरून बांबू जो आहे तो उकडलेला आहे, शिजलेला आहे तरी पण थोडंसं जास्त चांगल्या पद्धतीने हे शिजवावं लागते, जेणेकरून आपल्या पोटाला कुठलाच त्रास होणार नाही आणि खायला एकदम रुचकर, टेस्टी आणि याचे फायदे तर खूपच आहे। जसा बांबू हा मजबूत असतो ना त्याच पद्धतीने त्याची मजबूतीचे फायदे जेवढे असते ना तसेच आपल्या शरीराला मजबूती देण्याचं काम या बांबू शूटचं आहे। तर फायनली आपले जे काही वडे आहेत ते रेडी झालेले आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर बाय।